गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. मागच्या वेळी आपण अधिकाराचा विषय डिस्कस केला होता आणि त्या चर्चेमध्ये असंच ठरलं होतं की तो तीव्र मुमुक्षू असला पाहिजे. जर तीव्र मुमुक्षू मी नसेन तर मला तीव्र मुमुक्षू होण्याशिवाय पर्याय नाही, ज्याने मल आणि विक्षेप दोष, चित्तातील चंचलता आणि पुन्हा शांतता, हां, तर असे दोन्ही भाग आहेत की चित्तातील चंचलता गेली पाहिजे आणि शुद्ध कर्माची इच्छा असली पाहिजे. असं जर का झालं तर मग आपलं चित्त कसं होऊन जातं, शुद्ध आणि शांत. असा शुद्ध आणि शांत झालेला जो आहे तोच केवळ आवरण दोष निवृत्त्यर्थ म्हणजे पुन्हा आत्मस्वरूपाचा अज्ञानाचा दोष हा दूर करण्यासाठी साधना करू शकतो आणि असा तीव्र मुमुक्ष असतो. मग आता त्यानंतर विषय, या ग्रंथाचा विषय काय प्रमुख, तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान युक्तीने व प्रमाणाने सांगणे हाच अध्यात्म ग्रंथाचा विषय आहे. प्रत्येक अध्यात्म ग्रंथाचा साधारणपणे हाच विषय असतो की जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगायचं असतं. आपण दासबोधाचा जरी विचार केला तरी येथ बोलीला विशद भक्तिमार्ग. आता भक्तिमार्ग शब्दाचा अर्थ काय, तर पुन्हा जीव ब्रह्मैक्य ज्ञान भक्तीच्या पद्धतीने मांडलंय त्यांनी, की ज्ञानलक्षणा भक्तीने काही भाग मांडलाय, काही प्रेमलक्षणा भक्तीने भाग मांडलाय. पण मूळ मुद्दा काय आहे की तिथं जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यच सांगायचं. पण ते कसं युक्तीने व प्रमाणाने सांगणे. आता प्रमाण शब्दाचे अर्थ दोन, एक इंद्रिय आणि एक वेद प्रमाण. मग आता वेद प्रमाणांनी हे सगळे ग्रंथ कसे आहेत, परिपूर्ण आहेत. उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्री संहिता, अशी ही प्रमाणांची यादी दिली आहे समर्थांनी, की उपनिषद प्रमाणांनी आम्ही हे ग्रंथ काय केलेले आहेत, परिपूर्ण केलेले आहेत. म्हणजे या ग्रंथातील प्रत्येक शब्द काय आहे, उपनिषदाला धरून आहे. मग उपनिषदांचं तत्वज्ञान काय सांगतो पुन्हा, तर ते पुन्हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगतं, त्यापेक्षा वेगळं काही सांगत नाही. मग आपणही तेवढाच विचार केला पाहिजे. मग आता हे युक्तीने सांगायचं. आता युक्तीने शब्दामध्ये एक उदाहरण दिलं पाहिजे, की प्रत्येक वेळी एखादा सिद्धांत समजावून सांगताना उदाहरण दिलं पाहिजे. म्हणून युक्ती शब्दामध्ये काय आहे, उदाहरण हा अर्थ आहे. त्याला आपण दृष्टांत असं म्हणतो. आणि मग युक्तीमध्ये एक समजावून सांगण्याची रीती आहे, की एखादी गोष्ट असते की उदाहरणार्थ आपण म्हणूया की निष्काम कर्म कसं करायचं, म्हणजे निष्काम कर्माने आपल्याला चित्तशुद्धी मिळते. मग निष्काम कर्म कसं करायचं अशी जेव्हा बोलायची भाषा येते त्यावेळी ते जे काय सगळं कसं करायचं हे सप्रमाण सिद्ध करावं लागतं. आणि मग सप्रमाण सिद्ध जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मग सांगितलं जातं की बाबा रे, एक फार सुंदर मार्ग आहे, तो ज्ञानदेवांनी सांगितलाय, मज देहुनी जाळी तर कर्मफळे. म्हणजे याचा अर्थ तू प्रत्येक कर्म कर आणि प्रत्येक कर्म तू ईश्वराला अर्पण कर, असं ते मला सांगतात. मग ईश्वराला अर्पण केलं की तू त्या कर्माचा करता होणार नाहीस, आणि जेथे मी करता नाही तेथे ईश्वर करताय आणि मी अकर्ता होऊन जातो. आता हे कसं झालं, याला म्हणायचं युक्तीने सांगणे आणि प्रमाणाने सांगणे. मग आता प्रमाणाने सांगायचे असेल तर काय आहे, मग त्याला संतांची प्रमाणं ही दिली पाहिजे. स्वतः प्रमाण सांगायचं नाही, कारण स्वतः प्रमाणाला किंमत नाही आहे. मी म्हणतो म्हणून ऐका या म्हणण्याला काही अर्थ नसतो. असं कोणी म्हणत असेल तर त्याला अजिबात ऐकायचं नाही. मग काय आहे, संत प्रमाण. आणि संत प्रमाण योग्य पद्धतीने जो डिस्कस करतो त्याला काय म्हणायचं, प्रमाणाने भाषा बोललेली आहे. म्हणून इथे प्रमाण शब्द उपनिषद प्रमाण, संत प्रमाण आणि श्री गुरु प्रमाण. आपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपण म्हणतो श्री गुरु काका प्रमाण आहेत आमच्या बोलण्याला. मग त्यावेळी तुम्ही कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, कारण का आपण उदय बोलतो असं म्हणलं की काय होऊन जाईल, मग कदाचित अनुकूल प्रतिकूल भावसंबंध तयार होतो. अशा पद्धतीने आपण विचार करायचे असतात. म्हणून जीवब्रह्मैक्य ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला सप्रमाण सिद्ध केली पाहिजे. आणि सप्रमाण सिद्ध करताना मला माझ्या आनंदाचा अनुभव काय पद्धतीने येऊ शकतो हे अत्यंत सुलभ रीतीने सांगता आलं पाहिजे. म्हणजे सांगता आलं पाहिजे या शब्दाचा अर्थ त्याचा मला अभ्यास करता आला पाहिजे, हा त्यातला पहिला भाग आहे. आता ते कसं सांगायचं, ते सप्रमाण सांगायचं तर त्याची एक पद्धती आहे. तर इथे त्यांनी सुरुवात केली आहे त्याला, की एक, वेदज्ञान सांगणे हितावह नाही किंतु भयावह आहे. आता भेद, आता हा जो भेद आपल्याला दिसतोय आणि त्या भेदामुळे मी सुख दुःख भोगतोय,
तर हे भेदज्ञान सांगणं हा काही या ग्रंथाचा हेतू नाहीये. काहीतरी अलौकिक सांगितलं पाहिजे ना. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. इथे जर का आपण या भेदाचा विचार हा सतत मांडत बसलो, तर तुम्ही काय म्हणाल, अहो हे आम्हाला माहिती आहे, ते घरी राहून आम्हाला कळतंय, मग तुम्ही आम्हाला काय विशेष काय सांगता विचारसागरमध्ये. म्हणून भेदाचं तत्वज्ञान सांगणं हा जो विचार आहे तो हितावह नाही. का? तर त्याचं मुख्य कारण असं आहे की भेद जिथे जिथे सत्य वाटतो तिथे तिथे सुख किंवा दुःख घडतं. मुख्य विचारधारा आपल्याला लक्षात आली पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला पुढे शिकायचंय, जीव जीवाचा भेद हा मला जवळचा वाटतो, हा मला लांबचा वाटतो, आणि कधीतरी जवळचा वाईट वागताना आपल्याला अनुभवाला येतो आणि मग मी म्हणतो लांबचा बरा होता. म्हणजेच काय झालं की मी त्या दोन जीव जीवामध्ये भेद केला, आणि भेद करून मी काय झालो, मी सुखी झालो किंवा दुःखी झालो. आणि पुन्हा संत काय म्हणतात, दुजे खंडे तरी अवघा हरी दिसे. मग दुजे जर का दोनपणा जर माझ्या अंतःकरणात निघून गेला तर मग काय आहे, मी हरिमय जग होणार आहे. मग हरिमय जग पाहणं किंवा आत्मदृष्टीने जगाला पाहणं याला काय म्हणायचं, याला म्हणायचं अद्वैत रीतीने पाहणं. म्हणजे द्वैतात अद्वैत पाहणं ही जी काय अद्वैत कुसरी विरळा जाणे, असं जे काय म्हणणं आहे संतांचं, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की दोनपणा हा राहणारच आहे. पण दोनपणामध्ये सत्य असेल, म्हणजे भेद सत्य वाटत असेल, तर मला माझ्या सुखाचा मार्ग दिसणार नाही. वास्तवात भेद सत्य आहे का मिथ्या आहे असे विचार केले तर भेद पुन्हा येणारे आणि जाणारे. ज्या अर्थी निवृत्त होतो भेद, त्या अर्थी काय आहे, भेद मिथ्या आहे. म्हणून भेद सांगणं हे काही हितावहही नाही, किंतु भयावह आहे. कारण त्यातून माझ्या अंतःकरणात काय निर्माण होतं, भयच निर्माण होतं. असा तो विचार होतो. भय निर्माण होतं किंवा लोभ निर्माण होतो. रज्जूपै चैतन्यावर साप पाहिला की भय वाटतं, आणि शुक्तीवर चांदी पाहिली की बरं वाटतं. परवा एक दृष्टांत फार सुंदर सांगितला त्या लगाटेनी, प्रदीप लगाटेनी, की कसं होतं की अद्वैत तत्वज्ञान आहे आणि एक परिषद भरते, आणि परिषद भरल्यावर त्या अद्वैताची बाजू मांडणारी व्यक्ती असते आणि एका बाजूला द्वैत सत्य मांडणारी व्यक्ती असते. तर भयावह कसं हा विचार लक्षात आला पाहिजे. आणि मग पुढे असं झालं की ती अद्वैत सांगणारी व्यक्ती आहे, ती शब्दज्ञानाच्या अभ्यासात कमी पडली, आणि म्हणून काय झाला, तिचा पराभव झाला. अद्वैत सत्तेचा जो आहे विचारधारेचा तो पराभव झाला, आणि द्वैत जे मांडत होते त्यांचा जय झाला. जय झाल्यामुळे ते अतिशय छान अगदी खुशीत आले. आता यांना तर बक्षीस दिलं पाहिजे, पण राजा मात्र अत्यंत अद्वैत सत्तेचा काय म्हणूया भोक्ता होता आणि प्रणेता होता. तो म्हणाला, तुम्हाला बक्षीस म्हणून मी सगळ्या म्हणूया शुक्तीवरचं रजत तुम्हाला बक्षीस म्हणून दिलेलं आहे, जाताना मात्र आमची शुक्ती परत देऊन जा. अशा पद्धतीने मूळ मुद्दा काय आहे, काहीही झालं तरी राजाने काय केलं नाही, अद्वैत सोडलं नाही. कारण त्याला माहिती होतं. मग आता पराभव कोणाचा झाला, पराभव तत्वज्ञानाचा झाला का त्या व्यक्ती जी मांडत होती तिचा पराभव झाला, म्हणजे तिला असलेल्या ज्ञात ज्ञानाचा पराभव झाला. म्हणून तो लक्षात घ्या, मूळ जे तत्वज्ञान असतं अद्वैत तत्वज्ञान म्हणजे उपनिषदाचं तत्वज्ञान, त्याचा पराभव होणं शक्य नाही. पराभव मी माझा करत असतो, कारण मी त्याप्रमाणे जीवन जगत नाही. आणि म्हणूनच ते कसं होतं, ते हितावह ठरत नाही, ते भयावह ठरतं. म्हणजे काय आहे, द्वैत सत्ता जी आहे आणि तिला सत्यत्व देणं हा माझा दोष आहे. हा त्या यंत्रणा समजावून सांगणाऱ्याचा दोष नाहीये. ती यंत्रणा व्यवस्थितपणे समजावून सांगत असते. म्हणजे हे पुस्तक मला अत्यंत व्यवस्थित समजावून सांगतंय, पण मी त्याप्रमाणे फॉलो घेत नाही, आणि फॉलो घेत नाही म्हणून माझा पराभव होतो. मग तो माझा पराभव हा त्या तत्वज्ञानाचा पराभव नाहीये, तर कोणाचा पराभव आहे, तो माझ्या वागण्यातला पराभव आहे. म्हणून मी त्यातला काय करू शकतो, दुरुस्त करू शकतो. असं दुरुस्त करणं जे आहे त्यालाच काय म्हणायचं, अधिकार वाढवणं आहे. म्हणून विषय काय आहे की भेदज्ञान सांगणे हा काही विषय नाही. मग पुढे दोन याच्यात म्हणतायत, जीव म्हणजे ब्रह्माविषयी भेदनिश्चय स्वाभाविक भेदनिश्चय स्वाभाविक असल्यामुळे त्यात अपूर्वता नाही. अपूर्वता हे एक षडलिंग आहे. असं काहीतरी अलौकिक सांगा आम्हाला की ते मिळाल्याने आम्ही कायमचे सुखरूप होऊन जाऊ. कारण आमची सतत इच्छा काय आहे, सुखाकडे जाण्याची. भेदनिश्चय हा स्वाभाविकच आहे. आम्हाला भेद निश्चयाबद्दल अधिक माहिती सांगू नका, ती भेदनिश्चय दूर करण्याचा विचार आम्हाला सांगा, आणि आम्हाला आमच्या परमानंदाच्या प्राप्तीचा विचार आम्हाला
आमच्या पुढे मांडा. आणि म्हणूनच इथे काय आहे, अपूर्वता कशात आहे, ती भेदज्ञान सांगण्यात नाही, तर ती अभेद ज्ञान सांगण्यात आहे. म्हणून इथे विषय काय आहे, जीव आणि ब्रह्म यांचं अभेद सिद्ध करणं हा अपूर्वतेचा विषय आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग काय आहे, आपण त्या दिशेने प्रयत्न करू शकतो. नेहमी ज्या दिशेला प्रयत्न करायचा आहे ना, त्या दिशेचा विचार माझ्या अंतःकरणात पक्का आणि तितका सुस्पष्ट असावा लागतो. आणि जितका तो अस्पष्ट असतो तेवढा काय असतं, माझ्या पराभवाचा विचार तिथे जास्त तयार होतो. आपल्याला सुस्पष्टता अभ्यासात असेल, कन्सेप्ट क्लिअरन्स म्हणतात, तर मग काय होऊन जातं, आपण अधिक त्याला वैचारिक पद्धतीने त्याचं विश्लेषण करू शकतो. आता विश्लेषण झालं, चांद्रयान-2 मोहिमेचं काय झालं, विश्लेषण झालं. 4 वर्ष विश्लेषण झालं आणि विश्लेषण झाल्यानंतर मग पुन्हा ही तिसरी चांद्रयान मोहीम आखली. मग त्यात दुसऱ्या ह्याच्यात जे काय सगळे ड्रॉबॅक्स राहिलेले होते ते यंत्रणेतले काढले, सिस्टीम मधले काढले. आणि जेव्हा त्याचं लँडिंग केलं त्या लँड रोवरचं, त्यावेळी काय झालं, तो अत्यंत सहजपणे तो हे झाला, सुस्थापित झाला. त्याची कारणं ती असतात की जिथे अधिक स्पष्टता असते, जिथे अधिक क्लिअरन्स असतो, तिथे काय होऊन जातं, गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे येतात. म्हणून इथे काय आहे, भेदनिश्चय स्वाभाविक असल्यामुळे तो सांगणं यात अपूर्वता नाही. आजवर स्वाभाविक निश्चयाने कोणीही कृतार्थ झाल्याचे दिसत नाही. म्हणजे भेदनिश्चय सगळेच आहेत, पण भेदनिश्चयात कोणालाही सुख प्राप्त झालेलं नाही. हा मात्र काय आहे, हा आपला रोजच्या जीवनातला अनुभव आहे. मग आता पुढे काय म्हणतात की जीवाचा ब्रह्माचा भेद सांगणे वेद बाह्य वेद विरुद्ध आहे. कारण वेद काय सांगतो, जीव ब्रह्म ऐक्याची ऐक्यता. हा जीवा तू ब्रह्म आहे संकल्प लोकी, संकल्प लोपी. आता संकल्प लोप, संकल्पामध्ये द्वैत आहे. मग द्वैताचा निराश केला की काय, संकल्पाचा लोप झाला की मी कोण आहे, ब्रह्म आहे. म्हणजे इथे काय आहे की भेद सांगणे वेद बाह्य वेद विरुद्ध आहे. वेद काय सांगतात, जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगतात, ऐक्यच सांगतात. आणि कोणी जर असं प्रतिपादन करत असेल की वेद द्वैत सांगतात, तर मग काय आहे, हा वेदांचा अर्थ नीट सांगत नाही, म्हणून त्याच्या वर्गाला जायचं नाही, असं पक्क पाहिजे. अद्वय बोधाचे फल जी मुक्ती, ती दृष्टरूप फल आहे. पुन्हा आता 2 शब्द येतात, एक अदृष्ट आणि एक दृष्ट. आता ईश्वर नावाचं तत्व आहे, ते मला काय करतं, अदृष्ट फल देतं, म्हणजे पापपुण्याची फळं देतं मला. पण श्री गुरु काय देतात, मला दृष्ट फल देतात. मग दृष्ट फल शब्दाचा अर्थ काय, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. उधारीची मुक्ती सांगत नाहीत ते कधी. कुठलाही जीवनमुक्त म्हणजे वेदांचा विचार करणारा जो जीवनमुक्त आहे, संत जे आहेत ना, संतांचा सुद्धा तुम्ही विचार करा. वेद सांगताना सांगतात बरं का, क्रममुक्तीचा विचार सांगतात, पण कुठलाही संत उधारीची मुक्ती त्याच्या ग्रंथात लिहितच नाही. तो काय म्हणतो, हेची देही हेची डोळा. समर्थांकडे गेला, संपूर्ण दासबोध वाचा, ते कम्प्लिटली आपल्याला काय सांगतात, जीवनमुक्ती याच जीवनात सिद्ध होते. माऊली तेच सांगते, यथा अविद्या नाशय स्थळ. म्हणजे प्रत्येक संत नावाची जी गोष्ट आहे ना, ती केवळ अद्वय बोधाचं फळ म्हणजे जीवनमुक्ती, म्हणजेच आनंदाची एकरूपता, हीच भूमिका मांडते. ते क्रममुक्ती सांगतच नाही. आपले जे याचे विवेक सिंधुकार आहेत, ते तर फारच पुढे गेलेले, ते तर क्रममुक्तीला मानायलाच तयार नाही. ते म्हणतात क्रममुक्ती कोणी पाहिली म्हणे, इतकं बोलणार आहेत ते. म्हणजे मुकुंदराज ते म्हणतात की आम्ही जीवनमुक्तीबद्दलच बोलतो. म्हणजे इथे हा जो काही ग्रंथ आपल्या पुढे बोलणार आहे, तो केवळ जीवनमुक्तीचं तत्वज्ञान सांगणार आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून जीवनमुक्तीचं फल कसं आहे, दृष्ट फल आहे. ते मला याच जन्मात इथे बसूनच कळण्याची काय आहे, व्यवस्था आहे. मी मुक्त झाल्याचं माझं मला कळण्याची व्यवस्था आहे. 5वा जो विचार आहे, अतएव जीव ब्रह्माचा अभेद युक्तीने व प्रमाणाने सांगणे हा विषय सिद्ध आहे. मग विषय काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे. मग तो प्रमाणाने आणि युक्तीने सांगणं हा काय आहे, आपल्या अभ्यासाचा भाग आहे, अभिप्रेत आहे अभ्यासाला. म्हणजेच इथे काय, इथं बसणाऱ्यांनी अभ्यास करायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ तिथे चर्चा घडली पाहिजे आणि त्या चर्चेतनं जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार हा प्रमाण सिद्ध झाला की बस तेवढंच मी माझ्या लक्षात ठेवायचं की काय आहे. मग ते वाच्यार्थ लक्षार्थ तो 4थ्या तरंगात येईल विषय, त्यावेळी आपण करू. पण मुद्दा काय आहे,
की जीवब्रह्मैक्य ज्ञान सांगणे हा एवढाच विषय आहे, बाकी यांना काहीही ग्रंथात बोलायचं नाही. आता इथपर्यंत विषयाचा विचार इथे समजावून झालाय, तो पॅरेग्राफ संपलाय. यात काही शंका असेल तर बोला. काय? हा हा अपूर्वता काय काय षडलिंग. हो, त्या 6 लिंगातलं एक लिंग आहे. त्याच्या 6 लिंग अपूर्वता. हा हो, त्याच्या 6 लिंग आहे. अभ्यास, हा अभ्यास ती 6 लिंग आहे. हो हो. षडलिंगांचा विचार आहे तो इथं म्हणलाय, पुढच्या याच्यात आलेला आहे तो. हा, तो येईल त्यावेळी तो षडलिंग आपण केलाय, पण आता परत आलाय त्यावेळी तो त्यावेळी बघू. म्हणजे आता तो या पॅरेग्राफ मध्ये षडलिंगांचा विचार आलेला नाहीये मला असं वाटतं. फक्त अपूर्वता एकच आलंय षडलिंग. आता झालं, यात काही शंका आहे का? नाही. ठीक आहे. जीवब्रह्मैक्य ज्ञान जोवर अज्ञात अप्राप्त असते तोवर ते विषय असते. जोपर्यंत मला माझ्या स्वरूपाच्या आनंदाचा अनुभव येत नाही तोपर्यंत काय आहे? हा, तोपर्यंत तो विषय आहे. मुख्य विचार काय आहे की जोपर्यंत ते मला ज्ञात झालेलं नाही, म्हणजे ते ब्रह्म मी आहे असं जोपर्यंत ज्ञात नाही तोपर्यंत मात्र काय आहे? तो विषय आहे. अदरवाईज आत्मानुभव कसा आहे? अविषय आहे. अशी ती भूमिका आहे. व ज्ञान प्राप्त झाले असता ते ज्ञान अवांतर प्रयोजन असते. मग ते मिळवण्यासाठी जे मी शब्दज्ञान गोळा केलं, मग ते काय होऊन जातं? ते अवांतर प्रयोजन होऊन जातं. आता 2 प्रयोजन आहे. प्रयोजन शब्दाचा अर्थ फल. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. आता क्रिया पालटे तात्काळ हा काय आहे? हे मुख्य प्रयोजन आहे, कारण त्याचा चित्तशुद्धीशी संबंध आहे. मग त्या संबंधी मी सगळी माहिती गोळा केलेली असते. जेव्हा माझी चित्तशुद्धी होते त्यावेळी ती सगळी माहिती काय होऊन जाते? ती अवांतर प्रयोजनात जाते. म्हणजे जेव्हा आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, साध्य होता साधनाचा ठाव नाही. मग साधनं सगळी कशी होऊन जातात? ती अवांतर होऊन जातात, कारण त्याचा काही उपयोगच नाही. अशा पद्धतीने म्हणून अवांतर प्रयोजन असते. ही गोष्ट विशेष ध्यानात असावी, कारण मग अवांतर प्रयोजनाचाच काय होऊन जातो? बडेजाव होऊन जातो. आणि मग त्याचा अहंकार होतो, मग तो काही केल्या सुटत नाही. मग शब्दज्ञानाचा अहंकार, मी चांगलं वागतो याचा अहंकार, कारण मी वाईट वागतो हे मला कळतच नाही. मी वाईट वागण्यातही चांगलंच वागतो असं मला वाटतं. म्हणजे हा, ते काही म्हणजे काय अहंकार असतील हे सांगता येत नाही. म्हणजे आता तुम्ही जे आता श्रवण केले याचे फळ म्हटलं, हा, मी श्रवण केलं हे मनात आलं तर हे हा, मग पुन्हा मला श्रवणामुळे हे कळालं, सामान्य रूपाने आहे की झालं, मला श्रवणामुळे माझं चित्त शुद्ध झालं, माझी क्रिया पालटली की जे मी पूर्वी अत्यंत द्वेष मोह मत्सरयुक्त माझं वागणं होतं त्याच्यामध्ये मला बदल मिळाला. हे सामान्य रूपाने सांगणं वेगळं, पण ते मिरवणं वेगळं. असं म्हणजे मी काकांकडे राहायचं आणि मग काकांना सांगायचं शिवगडावर जाऊ नका तुम्हाला बरं वाटत नसेल तर मग काका म्हणतात तू इथं बस, मी जातो शिवगडावर. म्हणजे शिवगडाची लोकांना काका नाही मिळाले तर त्याचा उपयोग काय? काका का शिवगडावर येतात? त्याचं कारण शिवगडावर खूप जण राहतात, मग तिथल्या लोकांना आपण मिळालं पाहिजे तासभरासाठी, ही भूमिका आहे. आणि मी त्यांना नका जाऊ म्हणतो तेव्हा मी काय आहे? पुन्हा रामकृष्ण हरी. अशा पद्धतीने माझ्या वागण्यावर माझं लक्ष पाहिजे. आणि माझ्या वागण्यावर जेव्हा लक्ष नसतं तेव्हा असं काहीतरी विचित्र वागणं माझ्या हात नव्हतं. हा त्यातला मुख्य भूमिकेचा विचार. किंवा मला आता म्हणजे आम्हाला माहिती आहे की एकादशीच्या दिवशी सकाळी काका भेटतात, मग सकाळी काका भेटतात, मग हार घालायला जायचंय, मग तिथे 7-8-10 जण होती, मग 2 गाड्या काढल्या, हार घालायला गेलो, 2 मिनिटात दर्शन घेतलं लोकांनी, सगळे बाहेर पडले पटकन. मूळ विचार काय आहे की आपण त्रास न देता बाहेर पडलो, ही भूमिका आहे. एकादशीचं दर्शन मला घ्यावं वाटतंय आणि तुम्ही 8-10 जण तिथं आहात, मग मी तुमच्या वतीने जातो, तुम्ही माझ्या पाया पडा, मग झालं तेच तुमचं काकांचं दर्शन. या म्हणण्याला काय अर्थ होतो? हे असं जे काय वागणं आहे ना, हे काही चित्तशुद्धीपूर्वक नसतं. आणि असं वागणं माझ्या हातनं घडू नये यासाठी मला खूप मोठा प्रयत्न करावा लागतो. आणि असा जर प्रयत्न केला तर मग मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी ते तिथं ते म्हणाले एक फोन सारखा येतो. मी त्यांना म्हणलं तुम्ही फोन तुमचाच बंद करून टाका म्हणलं, आणि काकांचाही बंद करून टाका म्हणलं, म्हणजे मग तो येणारच नाही म्हणलं.
म्हणजे आपण काय पद्धतीने त्रास देतो हेच आपल्याला कळत नाही. मग कसा काय माझ्या जीवनमुक्तीचा व्यवहार होणार? इतक्या म्हणजे गोष्टी असतात की सर्वसामान्य गोष्टी असतात, पण त्या कळत नाही. याचं कारणच आहे की मी अधिकारीच नाहीये आणि अधिकारी नसल्यामुळे या गोष्टी सगळ्या घडतात. मग मी इथं राहून काकांना फोनवर विचारणारा, काका तुम्ही बरे आहात का, तो सर्वात श्रेष्ठ साधक असं मला म्हणावं लागेल. म्हणजे पण हरिओम म्हणतो मी. आत्ता विषय निघाला म्हणून बोलावं लागलं. पण इथे काय आहे की जोपर्यंत अज्ञात आहे तोपर्यंत काय आहे, ज्ञात करून घेण्याची इच्छा आहे. मग एकदा ज्ञातरूप मी झालो, जे शोधावया गेलो देव शोधावया गेलो, देवाची होऊन गेलो. मग आता देवशोधनची प्रोसिजर, तो ग्रंथ, तो काय होऊन जातो, साध्य होता साधनाचा ठाव नाही या स्वरूपाचा होऊन जातो. आता पुढचा जो विचार आहे तो प्रयोजनाचा आहे आणि प्रयोजन शब्दाचा अर्थ फल. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. मग आता क्रिया पालटणं हे फळ आहे आणि त्याच्या अलीकडचा जो भाग आहे तो सिस्टीमचा भाग आहे. अशा पद्धतीने आपण विचार करायचे. सिस्टीममध्ये काय आहे, सिस्टीमप्रमाणे वर्तणूक करायची. त्यांनी सांगितलंय तसं. काय करायला सांगितलं त्यांनी मला, की तू कर्मफळं सगळी मला अर्पण कर. म्हणजे तू त्या कर्माचा कर्ता होऊ नकोस असं मला त्यांनी सांगितलं. तेवढा मी विचार करायचा आणि मी कर्माचा कर्ता व्हायचं नाही व्हायचं. पण एक दिवस मात्र नक्की लक्षात येऊन जातं की अरे आता कर्माचा कर्ता होणं कायमचंच बंद झालेलं आहे आणि मग त्यामुळे माझ्या चित्तामध्ये त्या कर्माच्या अशुद्धीमुळे, म्हणजे पुन्हा मी करतो या भावाची जी अशुद्धी आहे ती पूर्णपणे निघून गेली आहे. आणि अशुद्धीमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत, कधी माझं कौतुक केलं की मला बरं वाटतं, कधी माझं पुन्हा कोणी चुकीचं केलं यांनी असं म्हटलं की काय होऊन जातं, वाईट वाटतं. मग होतं काय, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायला लागल्यामुळे कर्मामध्ये अशुद्धी उरतच नाही. मग अशुद्धी न उरल्यामुळे चित्त सततच सहज शांत राहतं. हाच त्या काय आहे, केलेल्या अभ्यासाचा परिणाम. आता त्याला काय म्हणायचं, फल. हां, मग प्रयोजन म्हणजे फल हाच येथे अर्थ विवक्षित आहे. अशा अर्थाने पुन्हा मी ज्ञानप्राप्तीसाठी परोक्ष ज्ञान गोळा केलं, ते वापरल्यानंतर माझी अज्ञानाची निवृत्ती झाली आणि निवृत्ती झाल्यावर मला काय मिळालं, ज्ञानरूपता हे फल मिळालं. अशा पद्धती ते वेगळेपणाने मिळत नाही वगैरे ह्या गोष्टी अगदी बरोबर आहे, पण फलस्वरूप आहे अशा पद्धतीने विचार आहे. सकल दुःख निवृत्ती रूप व परमानंद प्राप्तिरूप मोक्ष प्राप्त होणे हे वेदांत ग्रंथाचे परम मुख्य प्रधान फल प्रयोजन होय. आता कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती म्हणजे दुःख निवृत्ती, सकल दुःख निवृत्ती रूप म्हणजे दुःखाची काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. पण ती कशी, कारणासह झाली पाहिजे. आपल्याला लयरूप नको, विचाराने तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे या पद्धतीने अहंकार जर मी विचार करून ठरवलं की अहंकाराचा विचार केला, अहंकार कोणाला होतो, अहंकार आत्म्याला होतो का, हा जीवाला होतो का, देहाला होतो. देह जड अचेतन असल्यामुळे देहाला होण्याची शक्यता नाहीये. मग जीवाला होतो का, तर जीवाची व्याख्या आली बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. मग आत्म्याला होतो का, आत्म्याला होत नाही, कारण आत्म्याच्या ठिकाणी शरीरच नाही. मग आता कुठे झाली टिकमार्क, जीवाला होतो. मग जीवाला होतो तर त्या अहंकारातनं त्या जीवाला काय प्राप्त होतं, तर त्याला पुन्हा सुखदुःखच प्राप्त होतं. मग आता सुखदुःख मला मात्र अजिबात नकोय. म्हणून अहंकार कोणाचा गुणधर्म आहे, तो जीवाचा गुणधर्म आहे. अहंकार पृथ्वी तत्वाचा असल्यामुळे तो लगेच जात नाही, मग खूप प्रयत्न करावे लागतात. मग तिथे म्हणायचं येस मी प्रयत्न करायला तयार आहे. ज्या ज्यावेळी अहंकार मला होईल त्या त्यावेळी मी त्याला काय केलं पाहिजे, उदय हे वागणं बरं नव्हे असं एवढ्यावर. मग आधी उदय कसा असतो, निर्लज्ज असतो. अहंकारित उदय निर्लज्ज आहे, मग त्याला वारंवार सांगावं लागतं. मग हळूहळू त्याच्या निर्लज्जाचा सलज्जतेत काय होऊन जातो, परिपाक होऊन जातो. अशा पद्धतीने वारंवार मी मला सांगायचं, जितक्या वेळा मी चुकेल तेवढ्या वेळा मी मला सांगायचं. आणि मग एक दिवस असं होऊन जातं, माझी मलाच लाज वाटायला लागते आणि मग मी सिरियस होतो. सिरियस झालं की मग काय होऊन जातं, अरे थोडे आहे पुन्हा चित्त सहाय्य झाली. म्हणजे अशा पद्धतीने मी माझं चित्त अभ्यासाला काय करून घेऊ शकतो, अनुकूल करून घेऊ शकतो. अशा रीतीने मी बोलायचं असेल तर मला बोलायचं आणि मग काय करायचं, आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं करायचं, पण साधन करण्यासाठी मी मला चांगला ठोके टाकायचे माझेच माझ्यावर. आणि ठोके टाकले की मी काय होतो, हां मी सुधारतो.
कारण ठोके टाकल्याशिवाय न सुधारणं हा माझा काय आहे, गुणधर्म आहे. मग तिथे ठोक्याची काय आहे, असं आहे. मग अनुभव हीच खात्री असते. म्हणून इथे काय आहे की दुःख निवृत्ती रूप म्हणजे मुख्य काय आहे, कारणासह दुःख निवृत्ती झाली पाहिजे. हे कारणासह दुःख निवृत्तीचे विचारधारा आहे की अशा पद्धतीने आपण आपला अभ्यास करायचा आणि परमानंद प्राप्ती रूप आहे. आता दुःख निवृत्ती बरोबर परमानंदाची प्राप्ती, लॅग मध्ये काही नाही. हे वेदांताचे परम. आता परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, नंतर मुख्य. आता मुख्य या शब्दामध्ये उर्वरित सगळं काय आलं, अमुख्य आलं. परमानंद प्राप्ती हेच मुख्य आहे आणि उर्वरित दुःख निवृत्ती रूप विचार सुद्धा पुन्हा अमुख्य होतो बरं का एका ठिकाणी. हा, अवांतर. सगळं उरलेलं सगळं अवांतर होऊन जातं. ते सगळं काय होऊन जातं, अलीकडचं होऊन जातं. एकदा पलीकडे माणूस सरकला की काय झाला, स्वरूपाशी एकरूप झाला की सगळं काय होऊन जातं, सगळं अलीकडचं होऊन जातं. मग अलीकडचं कसं आहे, ते सगळं काय आहे ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. शिखरावर पोचला की काय झालं, संपलं. मग रामकृष्ण हरी. म्हणून प्रधान, प्रधान शब्दाचा अर्थ पुन्हा मुख्य असाच होतो. पुन्हा प्रयोजन शब्दाचा अर्थ फल होतो. व मोक्ष प्राप्तीचे असाधारण कारण रूप निश्चित फलदायी जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होणे अवांतर प्रयोजन म्हणजे अमुख्य गौण अप्रधान प्रयोजन होय, अप्रधान फल होय. मग त्याचं जे शब्दज्ञानाविषयीचं जे सगळं कौतुक राहतं ते सगळं कसं आहे, अमुख्य आहे. मग ते अमुख्य जे असतं ते काय होऊन जातं, ते शब्द सांडून वैसला तो मौनी म्हणावा भला. मग मौनी होणं महत्वाचं का शब्द न सांडताच्या शब्दांच्या अहंकारात राहणं. म्हणून मौनी होणं महत्वाचं आहे. मग एक दिवस शब्द काय होऊन जातात, गौण होऊन जातात. कधी ओवी आठवेल, कधी ओवी नाही आठवणार. पण जीव ब्रह्मैक्य ज्ञान मात्र काय आहे, कायमचं आहे. इथे आठव नाठव गेले, आठव नाठव झाला स्वयमेव पांडुरंग. आठवही गेली, आठवणही गेली आणि नाठवही गेली. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, आठवण आणि नाठव कशाच्या संदर्भात आहे, पुन्हा आलं जीवाच्या संदर्भात. आठव आहे, नाठव आहे. पण आता मीच पांडुरंग रूप झालो. जनी वनी स्थळी सगळीकडे काय झालं, हा बस हरीच दिसायला लागला. मग आता हरी दिसायला लागल्यामुळे काय झालं, पुन्हा प्रयोजन संपलं की जे मला मिळवायचं होतं ते मला प्राप्त झालं. पण जिथे प्राप्तता आहे तिथे काय आहे, नित्यप्राप्ताची प्राप्तता. तिथे काय आहे, अभ्यासाचा शेवट आहे. मग अलीकडं जे सगळं केलं होतं ते वाया गेलं का, मग ते वाया गेल्यात भूषण आहे, असा तो विषय. आणि वाया ते नाही गेलं तर काय आहे, ये परत, अशी भूमिका आहे. म्हणून इथे आत्मज्ञानाची प्राप्ती हेच काय आहे, मुख्य प्रयोजन आहे. म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञानाची प्राप्ती. आता याच्यावर काही शंकाही घेतली गेलेली आहे पुढे आणि त्याचं उत्तरही दिलं गेलेलं आहे. ती शंका अशी आहे की या मोक्षरूप प्रयोजनाचे, परमप्रयोजनाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे की जीव परब्रह्मरूप आहेच. मुख्य मुद्दा काय आहे, जीव सहजच परब्रह्मरूप आहे. त्याला काही नव्याने काही करायचं नाहीये, तो सहजच आनंदाचा ठेवा आहे. फक्त प्रॉब्लेम कुठं झाला आहे की मी आनंदाचा ठेवा आहे हे काही कारणांमुळे मला कळत नाही. आता ती कारणं दूर करायची. ती कारणं दूर केली की मी कोण आहे, मी तोच आहे. म्हणून इथे यांना ते पुन्हा नित्य प्राप्ताची प्राप्ती जी आहे ना, ते हा मुख्य पुढचा विचार आहे. म्हणजे इथे परब्रह्मरूप आहे, त्यास पुन्हा परमानंद, त्यास पुन्हा त्या परमानंद ब्रह्माची प्राप्ती व आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार दुःख निवृत्ती, संसार दुःख नित्य निवृत्तच आहे. त्याच्या ठिकाणी ते नित्य निवृत्तच आहे. पण काय झालं, चुकीच्या संकल्पना करून बसला. मी काय आहे वास्तवात, मी आनंदाचा ठेवा आहे. पण माझी चुकीची संकल्पना काय आहे, मी म्हणजे शरीर आहे, स्थूल शरीर. आणि स्थूल शरीर आहे असं म्हटल्याबरोबर माझं अस्तित्व मी स्थूल शरीरापुरतं तयार करतो आणि मर्यादित करून मी स्थूल शरीराचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो. आणि मी काय म्हणतो, शरीराच्या निमित्ताने मी 5 फूट 8 इंच उंच आहे. ठीक आहे, ते व्यावहारिक सत्तेतला विचार आहे. पण पारमार्थिक सत्तेमध्ये मी कसा आहे, तुका आकाशा एवढा. मग तुकाराम महाराजांप्रमाणे मी सुद्धा आकाशा एवढा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी निरपेक्ष व्यापक आहे. पारमार्थिक सत्तेत मी निरपेक्ष व्यापक आहे, पण व्यावहारिक सत्तेत माझी उंची ही आहे, माझा वर्ण हा आहे. अशा पद्धतीने जेव्हा बोलणी होतात त्यावेळी व्यावहारिक आणि पारमार्थिक हे दोन त्यातले काय असतात, आस्पेक्ट असतात. ते मला जर कळाले तर त्यामुळे काय होऊन जातं, माझी अंतःकरण वृत्ती विशेष होत नाही. आणि जिथे विशेष होते तेव्हा काय झाली, ती सुखी झाली किंवा दुःखी झाली. पण पारमार्थिक सत्तेमध्ये सुखही नाही आणि
दुःखही नाही, असं माझं स्वरूप आहे. म्हणून हा जो संसार धर्म आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नाहीये. म्हणजे नित्य निवृत्ती रूपच आहे, नवे नवे तो नाहीच, ही भाषा पुढची आहे. आपण नित्य निवृत्त आहे जेव्हा भाषा बोलली जाते संसार हा दुःख वगैरे, त्यावेळी त्याची नाही का सतासत विलक्षण अनिर्वचनीय रीतीने त्याची आपण थोडी तरी व्यावहारिक सत्तेत स्वीकारणा करतो. पण आता काय नाईलाज आहे, ज्यावेळी मला आगाचे झाल्याची नाही हे पटत नाही, तेव्हा मला ते जग कल्पित आहे असं त्या संतांना सांगावं लागतं. ते मला सांगतात. मग अशा पद्धतीने तो म्हणून नित्य निवृत्तच आहे, संसार दुःख नाहीच. आता हा अजातवाद आहे. वास्तवात संसार दुःख नाही. संत काय म्हणतात, दुःख औषधाला नाही. आणि आम्ही काय म्हणतो, दुःखच दुःख आहे सगळीकडे. आता हे काय झाले, विरुद्ध अनुभव आहेत. मग आता विरुद्ध अनुभव कोणाचा आहे? असे विचार केले तर बद्ध माणसाचा विरुद्ध अनुभव संसार दुःख आहे आणि संतांचा अनुभव कायम आनंद आहे. असं जर का लक्षात आलं तर लक्षात येतं की संसार नावाची गोष्ट नाही, त्याची पुन्हा निवृत्ती, अशा स्वरूपाचा मोक्ष कसा संभवेल, अशी एक शंका माझ्या मनात येऊ शकते की वास्तवात काय सगळं नित्य निवृत्त आहे, तरी पण मग माझ्या अंतःकरणामध्ये मी देह, मी करता, मी भोगता अशी भावना कशी, किंवा नित्य निवृत्त होतो म्हणजे हा संसार निवृत्त होतो आणि परमानंदाची प्राप्ती होते. मग पुन्हा त्याची निवृत्ती, एक पहिल्यापासूनच निवृत्त आहे असंही म्हणताय आणि पुन्हा त्याची निवृत्ती करा असंही म्हणताय. असं ते काय बोलण्यात बोल आहे की नाही तुमचा? हा, अशा पद्धतीने शंका विचारली असे वाटते. पण कोणासही नित्य प्राप्त असलेल्या, अगर नित्य निवृत्त असलेल्या पदार्थाविषयी पुन्हा अनुक्रमे प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा केवळ जो व्यवहार दिसतो तो मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याशिवाय दिसत नाही. चष्मा माझ्या कुठे असतो? डोळ्यालाच असतो. पण मी काय करतो, शोधत बसतो आणि छानपैकी शोधतो. माझं मला कळत नाही. डोक्याला असलं तर म्हणून निदान लांब तरी, डोळ्यालाच असतो तरी पण मी शोधतो, कारण माझा तसा अनुभव आहे. डोळ्याला असून मी शोधतो आणि मग जेव्हा मी काहीतरी शोधता शोधता 10-15 मिनिटं सहज माझ्या डोळ्यापाशी हात जातो आणि मग मी म्हणतो की अरे, चष्मा तर आपल्या डोळ्यालाच आहे. मग आता चष्मा डोळ्याला असून मला कळत नाही, धडधडीत डोळ्याला असून, तर आता या कल्पनेच्या स्तरावर असलेल्या भ्रांती त्या कळायला मात्र मोठा विचारच करावा लागतो. म्हणून इथे मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार करावा लागतो. ज्या अर्थी ती नित्यप्राप्त असलेली वस्तू मला प्राप्त होती तरी सुद्धा ती मला प्राप्त असून सुद्धा कळत नाही, तेव्हा मग मध्ये काय आपल्याला भ्रमाचा विचार करावा लागतो. जीवास परमानंद प्राप्त असून अप्राप्तीचा व संसार दुःख नित्य निवृत्त असून ते प्राप्त असल्याचा भ्रम असल्यामुळे ब्रह्मप्राप्ती व संसार निवृत्ती हे जे प्रयोजन शास्त्र सांगते ते बरोबर आहे. म्हणजे आता अशा या चष्म्यामुळे आपण उदाहरण घेतलं आणि मग वास्तवात नसलेली गोष्ट मी माझ्या ठिकाणी तयार करतो आणि मग तयार केल्यामुळे काय होऊन जातं, माझं अंतःकरण सुखदुःख रूप होतं आणि मग मला संत सांगतात तुझ्या दुःख निवृत्तीचा उपाय सांगतो, अज्ञानाच्या निवृत्तीचा. आणि मग पुढेही ते सांगतात नाही, ते तुला नित्य प्राप्तच होतं. झालं. अशा पद्धतीने जी काय बोलणी आहेत ती अधिकार भेदानुसार बोलणी आहेत. म्हणून ते नित्य निवृत्तता आणि पुन्हा त्याची अखंड असणेपणा ब्रह्मस्वरूपाचा सच्चिदानंद रूप आहे वगैरे असं काही सांगण्याचा हा सगळा जो व्यवहार आहे तो केवळ निषेधमुखाने बोलण्याचा व्यवहार आहे. तो नको असलेल्या गोष्टी माझ्या अंतःकरणात ज्या ठाण मांडून बसल्यात की ज्यामुळे मी सुखी किंवा दुःखी होतो, त्या सगळ्यांची निवृत्ती करता आहे. म्हणून हा जो मोक्ष आहे तो दुःख निवृत्ती रूप आणि परमानंद प्राप्ती रूप आहे. आता इथे काही कळण्यामध्ये अडचण आहे काय ते सांग. पलीकडे गेलो की उदाहरणार्थ काय आहे की आता आपण एखाद्या ठिकाणी जातो. मला इथून नागपूरला जायचंय. नागपूरला जाईपर्यंत रेल्वे हे माझं काय आहे, मुख्य साधन आहे. पण एकदा मी नागपूरला त्या घरात पोहोचलो की रेल्वे काय होऊन जाते, अवांतर ठरून जाते, गौण ठरून जाते. म्हणून जोपर्यंत मला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत शब्दज्ञानाचा अभ्यास काय आहे, करणीय आहे. त्यामुळे माझ्या अज्ञानाची निवृत्ती होणार आहे. म्हणजे शब्दज्ञानाने नुसती नाही, पण त्याप्रमाणे मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करणार. शब्दज्ञानात काय सांगितलं,
मज देवनी जाळी तर कर्म फळे. मग मी सगळी जी काय कर्म करतो ती ईश्वरार्पण बुद्धीने करावी. मग त्याचा रिझल्ट मला काय मिळाला? माझं चित्त शुद्ध झालं. निष्काम कर्मोपासना, मग ध्यान आलं. मग ध्यानाने काय झालं? माझी चित्तवृत्ती शांत झाली. नामाने माझी चित्तवृत्ती शांत झाली. मग जेव्हा ती शांत होऊन जाते तेव्हा तिने तिचा जे अंतिम परिणाम जो आहे तो प्राप्त होतो. मग तो परिणाम प्राप्त झाल्यावर जे काय नाम घेतलं जातं त्याचं काय, असे काही प्रश्न विचारतील तर मग ते आवडीने घेतलेलं नाम. त्या नामाचा आणि त्या जीवब्रह्मैक्य प्राप्तीचा काही संबंध नाही, कारण प्राप्ती झालेलीच आहे. अशा पद्धतीने आवडीने करतो तो. ज्ञानोत्तर भक्ती म्हणूया, अशा पद्धतीने करतो. पण मूळ मुद्दा काय आहे की ते कसं होतं आधी. पुन्हा मुख्य काय आहे बाबा? मुख्य तू आधी आत्मरूप होण्यासाठी त्या शब्दज्ञानाचा अभ्यास कर. एकदा आत्मरूप झाला की शब्दज्ञान काय होऊन जाईल? गौण ठरून जाईल. असं ते आहे. बोलू पुढे. हा, प्रयोजन आपण म्हणजे शब्दज्ञान म्हणतो किंवा हा पदार्थ गोड आहे नुसतं सांगणं आणि खाल्ल्यावरच गोडी. बस अगदी अनुभव हीच खात्री. मग त्याचं वर्णन किती केलं तरी ते अवांतर वर्णन आहे. असं आहे. तुम्ही एक पदार्थ केला भगिनी वर्गाने, आता तो केला की काय आहे, उरलेले लोक काय करतात? खाऊन साजरा करतात आनंद. हा त्यातला भाग आहे. मग खाणं हे मुख्य प्रयोजन आहे का करणं हे मुख्य प्रयोजन आहे? खाणं हे मुख्य प्रयोजन आहे त्यातलं. खाल्ल्याबरोबर लोक काय म्हणतात? वा, फार छान झाला. छान झाला म्हटलं की संपला विषय. असं त्याचं आहे. मग राहिली मग त्याची रेसिपी. मग रेसिपी म्हणजे काही पदार्थ नव्हे, हा त्यातला भाग आहे. मग लोक विचारतात मग त्याची रेसिपी काय? ही रेसिपी कागदावर. मग कागदावर रेसिपी, कागद किती खाल्ला तरी त्याचं मला समाधान मिळणार नाहीये. असं आहे. हा, तसं आहे ते. आलं लक्षात. म्हणून त्याचं जे सगळी माहिती वगैरे जी असते, हा, हल्ला स्वाद घेतल्याबरोबर रेसिपीचा बाद होऊन जातो, उपयोगच संपून जातो. कारण प्रत्यक्ष चव मिळाली. जेव्हा रेसिपी होते तेव्हा त्याचं अमांतर प्रयोजन चालू राहतं की बाबा अशी नाही अशी, अशी नाही अशी, अशी चव तशी चव, हे सगळं चालू राहतं. एकदा खाल्लं की संपलं. चाल, घेऊ पुढे विषय. हा, आता शिवाय ब्रह्मप्राप्ती भावरूप आणि बंधनिवृत्ती अभावरूप अर्थात भावाभावरूप मोक्ष कसा संभवेल अशी शंका आली तर त्याचे समाधान सांगतो. असं ते म्हणतायत की ब्रह्मप्राप्ती भावरूप आहे, म्हणजे त्याचंच खरं अस्तित्व आहे. भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व. आणि बंधनिवृत्ती अभावरूप आहे. बंधनाचा जो पदार्थ असतो तो वास्तवात नसतोच. मग आता बंधन निवृत्ती अभावरूप, मग तुमचा मोक्ष भावाभाव रूप आहे काय, अशी शंका आहे त्यांची. तसं उत्तर देत आहेत. अशी शंका आली तर त्याचे समाधान असे की ब्रह्मप्राप्ती भावरूप आहेच, पण संसार निवृत्ती ही अभावरूप नसून भावरूपच आहे. मुख्य मुद्दा काय आहे की संसार निवृत्ती होते, फक्त एवढ्या सत्तेची गल्लत करू नका. ब्रह्मप्राप्तीची जे काय अस्तित्वाचा विचार आहे तो त्रिकालवादित अस्तित्वाचा विचार आहे. आणि अभ्यास केल्यानंतर काय होतं, जर का माझाच नाश झाला असता तर जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर मी शरीरासह मेलो असतो तर कोणीच अभ्यासाला धजावलं नसतं. मग नक्की अभ्यासात काय होतं? पुन्हा अविद्या निवृत्त होते आणि विक्षेप म्हणजे शरीर शिल्लक राहतं. अशा पद्धतीने या मोक्षाचं स्वरूपच आहे की शरीर शिल्लक राहतं. त्या जन्मातला, त्याच्या आत्ताच्या जन्मातला जो भोग आहे तो भोगून त्याचा संपला की तो आत्मरूप होऊन जातो. म्हणजे आधीचा ब्रह्मरूप असतो, पण मूळ मुद्दा काय आहे, तो परत जन्माला येत नाही, हे त्याचं आहे मुख्य. मग इथे समजावून सांगताना ब्रह्मप्राप्ती भावरूपच आहे, पण संसार बंध निवृत्ती अभावरूप नसून बाहुरूपच आहे. कारण कल्पित अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. म्हणून इथे कल्पित पदार्थाची निवृत्ती आहे. म्हणजे हे जे सगळे कल्पित पदार्थ आहे या जगातले, ते पदार्थ अध्यस्त आहे असं माझ्या पुढे मांडलं जातं. अध्यस्त आहे म्हणजे भ्रमात भासणारे पदार्थ. मग भ्रमात भासणारा पदार्थ कुठे तयार होतो? तर तो माझ्या कल्पनेत तयार होतो. माझ्या कल्पनेत काय होऊन जातं? शरीर सत्य वाटतं, जग सत्य वाटतं. मग माझ्या कल्पनेला समजावून सांगावं लागतं, म्हणजे माझ्या अंतःकरणाला समजावून सांगावं लागतं की तू काय नसून तू म्हणजे स्थूल शरीर नाही, तू म्हणजे सूक्ष्म शरीर नाही. अशा पद्धतीने मला पुरवलं जातं. आणि पुरवलं गेल्यानंतर जे काय तू अधिक
विचार करतो विशेषत्वानी, की जे विचार तुझ्या सुखदुःखाला कारणीभूत आहे. मग आता त्यांची निवृत्ती काय झाली? पुन्हा अध्यस्थाची कल्पित रजताची निवृत्ती काय आहे? शुक्ती उपहित चैतन्य रूप आहे. मग तशीच माझ्या शरीरातला भ्रम, म्हणजे मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी, असा जो व्यवहार आहे तो माझ्या अंतःकरणातून निघून गेला. आता निघून गेल्याबरोबर काय झालं? बंधनाची निवृत्ती आत्मज्ञान रूप झाली. मग अभावरूप कसा? अशा पद्धतीने अभावरूपता आणि भावरूपता बोलली जाते. केनोपनिषदात परवा विषय मांडला त्यावेळी जी एक आमची संध्याकाळी चर्चा झाली त्यावेळी बोललं गेलं की म्हणलं वरती लिहिलंय आत्मज्ञानाची रीती. त्या केनोपनिषदाचा एक श्लोक समजावून सांगताना आत्मज्ञानाची रीती लिहिलंय आणि त्यानंतर सगळं जे खाली ओव्यांचं वर्णन आलंय ते अज्ञानाच्या निवृत्तीचं आलंय. मग म्हणलं आत्मज्ञानाची रीती ही अज्ञानाची निवृत्ती कसं काय? मग अज्ञान निवृत्त करण्याची रीती असं का नाही बोलत? मग आत्मज्ञानाची रीती हे बोलणं बरोबर आहे का चूक आहे, असा कधी विचार केलाय का, असं मी म्हणलो त्यांना. तर त्याचं उत्तर असं आहे की कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती किंवा कारणासह दुःखाची निवृत्ती ही परमानंदाची प्राप्तिरूपच असते. त्याच्यामध्ये लॅग नाहीये. म्हणजे आपल्याला जे साधन सांगितलं जातं ते सगळ्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी, पण अज्ञान निवृत्त होता क्षणी मी ज्ञानरूप होतो, म्हणून ती आत्मज्ञानाची रीती होते, असं आपल्याला लक्षात घ्या. पण हे बारीक बारकावे आहेत त्या अभ्यासाचे. हे का काकांनी असं लिहिलं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याची उत्तरं आपण जेव्हा काढायला जातो तेव्हा मग भावरूपता कशाची आहे तर संसाराची नसून ती केवळ ब्रह्मस्वरूपाची आहे. मग तो साप कुठे गेला? असं किती त्याचं शवविच्छेदन केलं त्या दोरीचं तरी सुद्धा तो साप काही सापडत अहो तो मुळात नव्हताच. मग नव्हताच तर आला कुठून? मग तो माझ्या कल्पनेत आला. मग कल्पनेत आल्यामुळे बंधन कसं झालं? कल्पित झालं. मग बंधन कल्पित तर पुन्हा त्या कल्पित बंधनाची कल्पित विचाराने केलेली मुक्ती. अशा पद्धतीने अभ्यास हळूहळू आपण काय करू शकतो? नक्की छेद दिल्याने काय होतं आणि मग ती निवृत्ती झाल्याबरोबर काय होऊन जातो? अधिष्ठानाचा पत्ता लागतो. आणि आमचं अधिष्ठान कसं आहे? आनंद रूप आहे. म्हणून मी काय होऊन जातो? आनंदाशी एक रूप होतो. म्हणून मग ही कशाची रीती आहे? आत्मज्ञानाची रीती आहे का अज्ञान निवृत्तीची रीती आहे? दोन्ही आहे. म्हणजे साधन दृष्टीने म्हणलं तर अज्ञान निवृत्तीची रीती, आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर मी काय म्हणू शकतो? नाही, ती आत्मज्ञानाची रीती आहे. अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते. आलं लक्षात? कारण कल्पित अध्यस्थ पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. संसार बंध ज्ञान निवर्ते असल्यामुळे आता ज्ञानाने तो निवृत्त होतो. ज्ञान निवर्ते या शब्दाचा अर्थ आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. अध्यस्थ कल्पित असून पुन्हा अध्यस्थ शब्दाचा अर्थ भ्रमात भासणारा पदार्थ व त्याचे ज्ञान, आणि कल्पित शब्दाचा अर्थ काय? कल्पनेतनं निर्माण झालेला पदार्थ असंही म्हणूया. त्याचे अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून अध्यस्थाची निवृत्ती सगळी साधनं कशाची आहेत? अध्यस्थ संसार बंध निवृत्तीची साधन आहे. पण काय होतो? बंध निवृत्त झाल्याबरोबर मी कोण आहे हे मला कळतं, अशी भाग आहे. म्हणून अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते मात्र कसं आहे? भावरूप आहे. त्याचंच अस्तित्व मात्र सर्व ठिकाणी असल्यामुळे संसारबंध निवृत्ती अधिष्ठान भावरूप ब्रह्मरूप आहे. म्हणून मोक्ष भावाभाव रूप नसून केवळ भावरूप आहे. आलं लक्षात? भावाभाव रूप नाही. म्हणजे भाव आणि अभाव, म्हणजे बंधनाचा अभाव सिद्ध होणं हे मोक्षाचं काय म्हणूया अशा पद्धतीने नाही. भाव आणि अभाव रूपता असं नाही सांगायचंय. तर त्या स्वरूपाचीच भावरूपता आहे. स्वरूपाचंच अस्तित्व सगळीकडे आहे, पण ते मला कळत नाही. तेवढ्याच संकल्पना माझ्या अंतःकरणातनं श्री गुरु दूर करतात आणि मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे असं समजावून सांगतात. म्हणून मोक्षच म्हणजेच काय? मोक्ष शब्दाचा अर्थ ब्रह्म. म्हणून केवळ ब्रह्माचंच अस्तित्व आहे. मग ब्रह्माचंच अस्तित्व आहे तर मग ब्रह्माबरोबरचा व्यवहार कसा पाहिजे? आता ब्रह्मच हरिरूपाने माझ्या पुढे आलं. मग हरी कसा आहे? ब्रह्ममय आहे. मग तोच हरी काय झाला? प्रत्येकाच्या उपाधीमध्ये जणू काही जाऊन बसला असं म्हणूया. म्हणून प्रत्येक उपाधी सुद्धा काय झाली? हरिमय झाली. मग हरिमय झाली तर हरिबरोबरचा माझा व्यवहार अतिशय प्रेमाचा असला पाहिजे. म्हणून अवघाची संसार सुखाचा करील, प्रेमे भरीन तिन्ही लोक. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपला अभ्यास
करू शकतो. म्हणून मोक्ष कसा आहे? भावरूपच आहे, तोच त्याचंच अस्तित्व आहे, हा विचार आहे. आता तो विचार इथे पुढे मांडतायत. सारांश, पै तेची होते न वीण, प्रतीती आले जे ब्रह्मपण, या श्री ज्ञानशक्तीप्रमाणे, ज्ञाने शोक्तीप्रमाणे, अर्थात कंठचामीकर न्यायाने प्राप्ताचीच प्राप्ती, अशा स्वरूपाची स्थिती हेच परम प्रयोजन आहे. आता कंठचामीकर न्याय, कंठ म्हणजे आपला गळा, आणि चामीकर शब्दाचा अर्थ सुवर्णालंकार असं. आता तो अलंकार जो आहे तो माझ्या गळ्यातच आहे. तर माझ्या गळ्यात असून म्हणजे नित्य प्राप्तच आहे, मला माझ्या गळ्यातच आहे, तरी मी काय करतो? त्याला शोधत बसतो. आता शोधतो आणि कोणीतरी त्रयस्थ येऊन सांगतो, अहो तुमच्या गळ्यातच आहे तो. मग मला तो नित्य प्राप्त नव्हता काय? तो होता. मग कंठचामीकर न्यायाने ब्रह्म सुद्धा मी काय आहे? नित्य ब्रह्मरूपच आहे. पण काय झालं? आता मध्ये विसरलो. मग विसरलो त्यामुळे काय झालं? शोध घ्यावा लागला. मग शोध घ्यायचा असेल तर साधन करावं लागतं. मग साधन केलं की काय होऊन जातो? त्या ब्रह्मस्वरूपाचा शोध लागतो. आणि शोध लागला की मी काय म्हणतो, अरे मी शोधत होतो ते काय फार सोपं आहे, पण काय आहे? सोपे आहे, चित्तसहाय्य झाली आहे. नाहीतर काय होऊन जातं? मला काही केल्या कळतच नाही. म्हणून साधन करीत राहायचं. करता करता एक दिवस काय आहे? जे व्हायचंय ते होऊन जातं. म्हणून अभ्यास करणं हेच आपल्या काय आहे? हातात आहे. तेवढा विचार करायचा. याच्यात काही शंका आहे का परमप्रयोजनामध्ये? म्हणून एका ब्रह्मप्राप्तीशिवाय मला काहीही तरणोपाय नाही, एवढा पक्का विचार करायचा. आता बोलू पुढे. संबंध. आता तो संबंध आहे आपल्याला, विषयाधिकारी, प्रयोजन आणि संबंध. मग आता माझ्यात आणि ब्रह्माचा संबंध काय? ते ब्रह्म प्राप्त करून देणाऱ्या श्री गुरूंचा माझा संबंध काय? ग्रंथाचा संबंध काय? अशा पद्धतीने संबंध बोलला जातो. आणि संबंध असला की मग काय होऊन जातं की नक्की कोणाचा संबंध आहे त्याच्यावरनं ठरतं की हे बरे आहेत. अदरवाईज काय होऊन जातं? घोटाळेबाज संबंध इथे उपयोगाचा नसतो. म्हणून इथे संबंध हा का सांगावा लागला त्याचं उत्तर आता कळेल. अधिकारी व फल यांचा प्राप्य प्रापक भाव संबंध असल्यामुळे फल हे अधिकाऱ्याच्याच पदरी पडते. मुख्य मुद्दा काय आहे? अधिकारी व फल. आता कोण अधिकारी आहे? साधन चतुष्टय संपन्न तीव्र मुमुक्षु अधिकारी आहे. त्यालाच तो काय होणार आहे? मोक्ष नावाचं फल प्राप्त होणार आहे. म्हणून अधिकारी शिष्य आणि फल यांचा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. अधिकारी प्रापक आहे आणि ब्रह्म कसं आहे? फलस्वरूप, त्याला ते कळतं. अशा पद्धतीने देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो, असा संबंध आहे. हा, प्राप्त करणारा अशा पद्धतीने आहे. मग प्राप्त करण्याची रीती आहे मध्ये, आणि फलस्वरूप त्याला मी कोण आहे हे कळून जातं. अशा पद्धतीने आहे. मग अधिकारी नसेल तर त्याला ते प्राप्त होणार नाही. म्हणून अधिकाऱ्याच्याच पदरी पडते. अधिकाऱ्यासही फलप्राप्ती, अनधिकाऱ्यासही फलप्राप्ती होऊ लागेल तर उपयुक्त संबंधास व पूर्व निर्दिष्ट अधिकार विचारास व्यर्थत्व येईल. मग कोणी ब्रह्मरूप होईल? काही जण प्रयत्न करून होतील आणि काही जण न प्रयत्न करता. मग असं झालं तर कोण प्रयत्न करणार आहे? कोणीच नाही करणार. म्हणून प्रयत्न न करणाऱ्याला काही मिळणार नाही. यत्न तो देव जाणावा. पुन्हा जपी ललाट रेषा पालटेना. दोन्ही लक्षात ठेवायचं. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून अधिकारी व्हायचं. मग अधिकाऱ्यास मोक्ष हा ठेवलेलाच आहे. पण तशी अनधिकाऱ्यास प्राप्ती होणार नाही. अधिकारी व विचार यांचा कर्तव्य भाव संबंध आहे. आता अधिकारी आहे तर त्याला विचार करणीय आहे. अशा पद्धतीने मग अधिकाऱ्यांनी विचार करावा. तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे. म्हणून अधिकाऱ्याला काय आहे? विचार हा कर्तव्य रूपाने आहे. अशा पद्धतीने कर्तृकर्तव्य भाव संबंध आहे. म्हणजेच अधिकाऱ्यांचे ब्रह्मविचार करणे हे कर्तव्य आहे. बरोबर आहे की? असे सूचित होते. अन्य कर्तव्य नाही. आता जो साधन चतुष्टय संपन्न आहे त्याने मलविक्षेप दोष दूर केलेले, म्हणून त्याला दुसरं काही कर्तव्य नाही. एकच कर्तव्य, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. वेदांत ग्रंथ व जीव ब्रह्मैक्य ज्ञान यांचा प्रतिपादक भाव संबंध आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदांचा प्रतिपाद्य विषय काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि ते प्राप्त करून घेणारा, प्रतिपादन करून घेणारा कोणीतरी प्रतिपादक असला पाहिजे ना. म्हणून प्रतिपाद्य प्रतिपादक
भावसंबंध आहे. अर्थात जोवर ते ज्ञान अप्राप्त अज्ञात आहे तोवरच ते विषय आहे. मग झालं. ज्ञान प्राप्त झाले की जे ज्ञान प्राप्त झाले की ते मुख्य प्रयोजन आणि उरलेलं सगळं अवांतर प्रयोजन. आधीची साधना सगळी अवांतर प्रयोजनात जाते. हा त्यातला विषय असे सूचित होते आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचाच ग्रंथाशी जन्यजनक भाव संबंध आहे. असे विचार सगळे मांडलेले आहेत की ते एकच जन्य आहे. काय जन्य आहे तर मोक्षफल हे जन्य आहे. आणि मग पुन्हा काय आहे ते प्राप्त करून घेणारा एक व्यक्ती आहे, कोणीतरी अभ्यास करणारा. अशा पद्धती आहे. ग्रंथश्रवणद्वारा अंतःकरणात त्या ज्ञानाचा उदय झाला असता मोक्ष होतो. म्हणून ग्रंथांचा अभ्यास हा करणीय आहे. ग्रंथाच्या अभ्यासानेच आपल्या अभ्यासाची सिस्टीम तयार होते. श्री गुरु त्यामध्ये आपल्याला आपल्या अंतःकरणानुसार त्या सिस्टीमचा एक म्हणूया प्रवास सांगतात आणि तो प्रवास माझ्या दृष्टीने तो कमी वेळात होणारा असतो. म्हणून तेवढंच लक्ष द्यायचं. याला काय सांगितलं, त्याला काय सांगितलं विचारच नाही करायचे. मला काय सांगितलं तेवढाच विचार करायचा आणि मोक्षरूप होऊन जातं. अर्थात जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त ज्ञात झाले असता अंतःकरणात उदय पावले असता तेच प्रयोजन आहे, म्हणजे तेच फळ आहे. म्हणजे मी आनंदाशी एकरूप होणं असे या संबंधाद्वारा ध्वनित होते. म्हणून संबंध सांगण्याचा हेतू एकच आहे की मला अभ्यास कसा करायचा हे शिष्य श्रीगुरु भाव संबंध एक आहे. मग काय श्रीगुरु आहेत, एक शिष्य आहे, मग त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे. म्हणून प्रश्न विचारणाऱ्याचं विचारणं आणि त्यांनी उत्तर देणं, अशा गुजविणं ही तर कोण सांगेल. हरिपाठात म्हणतायत ना, मग गुजगोष्टी या झाल्या पाहिजेत. मग गुजगोष्टीमध्ये काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या गोष्टींचा विचार आहे. त्या सोडून जर मी माझ्या श्रीगुरूंशी इतर बोलत असेल तर काय आहे, हरिओम म्हणायचं. त्याला दुसरी उत्तरं नाही. म्हणून सकल दुःख निवृत्ती रूप नित्य निरतिशय सुखप्राप्ती रूप अंतिम साध्य प्राप्तीसाठी श्रुतीने अनेक सांगितली साधने सांगितली आहेत. खूप साधने सांगितली आहेत. कारण जो मानव ज्या अवस्थेत असेल त्याच त्या अवस्थेतनं कृतार्थ होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी श्रुतीने कणवेने आचार क्षेत्रात सर्व सुलभ अधिकार सिद्ध्यर्थ, म्हणजे अधिकारी आहेत, अनेक प्रकारचे आहेत. मंद आहे, मध्यम आहे, तीव्र आहे, याच्याही पेक्षा कमी दर्जाचा आहे, पण त्याला उत्तम अधिकारी होण्याची सगळी काही व्यवस्था या श्रुतीने सांगितलेली आहे. मला एकदा वाचून कळत नाही, मग एकदा वाचून कळणाऱ्या समोर मी किती रडलो तरी त्याचा काय उपयोग आहे. मग श्रीगुरु काय म्हणतात, एकदा नाही वाचून कळत, मग तुला किती वेळा वाचल्यावर कळतं. तो म्हणला 4, मग 5 वेळा वाचत जा, 1 प्लस ठेवून दे, म्हणजे काय होईल, तू त्याच बरोबरीचा होशील. अशा पद्धतीचे ते विचार. म्हणून आचार क्षेत्रात सर्व सुलभ. आता आचार क्षेत्र काय आहे, पुन्हा निष्काम कर्म निष्काम उपासना हा आचार क्षेत्राचा विचार आहे. मग तिथे काय आहे, खूप अधिकारी आहेत, पण त्यांना त्या त्या पद्धतीने तू नाम घे, तू निष्काम कर्म करण्यासाठी भगवंताला कर्म अर्पण कर, अशा अनेक युक्तीने त्याला काय करतात, समजावून सांगतात. सर्व सुलभ. म्हणून सर्व सुलभ विचार जो आहे की त्या साधकाला त्या साधकाला सुलभतेचा विचार सांगतात. आणि मग अधिकार सिद्ध्यर्थ, म्हणजे अधिकारी त्याला बनवतातच श्रीगुरु. आणि जर अधिकारी झाला नाही तर ती श्रीगुरूंचा दोष नाही. रंगनाथ महाराज म्हणाले, प्रायः शिष्य कुठे जातो, नरकात जातो. आणि मग नरकात यमदेव त्याला विचारतो की तू कोणत्या गुरुचा शिष्य, आणि हा शिष्य तिथेही नाव घालवतो त्या म्हणजे श्रीगुरूंचं. हा दोष माझा आहे, त्यांचा नाहीये. पण काय करणार, हरिओम म्हणायचं. नामसंकीर्तन भक्ती, नामकीर्तन भक्तीचा आणि विचार क्षेत्रात पुन्हा असा काही अधिकारी मी नसेल, मंद मध्यम तीव्र, तर मग नामसंकीर्तन करावं, नामाचा विचार करावा, नामातनं मंद व्हावं, मंदातनं मध्यम व्हावं, नामातनं तर थेट पुन्हा तीव्र मुमुक्ष होण्याची व्यवस्था आहे. असे कितीतरी नामाचे विचार हरिपाठात मांडले. म्हणून ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा अर्थात अशा निरुपद्रवी निश्चित तो ती हे राहिली वेलांटी, निश्चित फलदायी अनेक साधनांचा उपदेश केला आहे. म्हणून साधनं अनेक आहेत, पण माझं साधन कोणतं एकदा ठरवून घ्यावं आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन करावं. अशा पद्धतीने जर मार्गदर्शन घ्यावं असे जर का विचार केले तर मग काय आहे, मी माझ्या स्वरूपाशी सहज एकरूप होऊ शकतो. 55 मिनिटं झालेली आहेत, तर आपण इथे थांबूया. प्रश्न याच्यावर